लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच दैन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होईल. तसेच आपण पाहिला 14 विद्या 64 कलाबुद्धीचा दैवता गंधराला वंदन करून प्रथम आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा, खेळाडूंचा, या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा मी समालोचक अजित आरडे हृदयाच्या अंतःकरणातून ऋण व्यक्त करतो. जाऊन घेऊन जातो या मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊयात आपण. चला लेट प्ले. पंचाने दिल्या ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. कोडकी विपक्ष संजय या दोन दरम्यान लढत. आपल्याला पहिला बॉल हलक्या हाताने स्टीअर केला आहे. सन्मान प्रकाश महत्वपूर्ण गोलंदाज संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू अर्थातच संघाचा सहर सेनापती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक पॉवर प्लेचा P1 अर्थातच 38 सेकंदच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु संधी निर्माण सुद्धा केली होती. क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल ब्रश होऊन धरतीला दान झाला. शेवटच्या क्षणाला आम्ही 2 धावा कन्वर्ट केल्या. या दुहेरी धावसंख्येनंतर धाव फलक आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या जाते. धावफलक आपण पाहताय 2 धावा धावफलकावरती. सर्वप्रथम पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं. अर्थातच संघाचा सहर सेनापती संघाचा संघनायक प्रकाशला महत्वपूर्ण गोलंदाज माफी असावी पंकजला प्राचारण केलं जातं पहिल्या षटक हाताळण्यासाठी. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेला हा पंप फुल करण्याचा प्रयत्न परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता. संधी सुद्धा निर्माण झाली आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार आहे. फलंदाज बाद होते. पहिला विकेट क्रमांक पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे संजरी संघाला. धन्यवाद. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रथम फेरीमध्ये स्ट्रायकिंगकडे आपण फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं हेमंत. नॉन स्ट्राईकला विश्वास परंतु ह्या वेळेला मात्र विकेट गमवावा लागला. अर्थातच हेमंत मात्र पाघारी परतवण्यात यशस्वी ठरला. अर्थातच गोलंदाज पंकज संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज संघाचा सहर सेनापती स्वतःच्या जबाबदारीवरती स्वतःच्या खांद्यावरती अक्षरशः झोपून दिले स्वतःला आणि मात्र यशस्वी ठरलाय विकेट घेण्यात. दुसरा बॉल पंकज गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यावेळेला ड्रॉ पॉईंटला क्षेत्ररक्षक ट्रेनना एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. ह्या एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात तर अभूतपूर्व सोहळा होऊया मी बहुचर्चित निलेश स्मृती चषकचा सोहळा याची देहा याची डोळा आज रंगतो भव्य दिव्य असा निलेश बोलवले चषक अमृती चषक सोहळा. हो या वेळेला पडल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला आहे. फलंदाजाला मात्र अचंबित केलं जात आहे. एक डॉट बॉलची संघटना पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या फेरीतील आपण पाहिला तर P1चा षटक हाताळण्यासाठी पंकजला प्राचारण केलं. खऱ्या अर्थानं इथे मात्र विश्वासाला खरा सार्थ करताना पाहायला मिळतोय. एक जम्याची बाब राहिली आहे. 5 चेंडू हाताळलेत आणि केवळ 3 धावा खर्च करताना पाहायला मिळतात आपल्याला. हा प्रकार चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या केल्यात. बॉल सीमारेषा पार. आपण पाहिलं तर फलंदाज त्याच्या बॅट मधून आला एक चौकार. धन्यवाद डीसी. आपण पाहिलं तर 5 चेंडू चांगल्या प्रकारच्या हातात पाहायला मिळेल परंतु शेवटच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्यानं धावफलक आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. 7 धावा सर्वाधिक मॅजिकल आकडा. अर्थातच तुम्ही आम्ही सर्व पाहिल्यात
जर्सी नंबर खऱ्या अर्थानं फुटबॉल विश्वामधील जर्सी नंबर 7 क्रिस्टियानो रोनाल्डो, त्याचबरोबर हेलिकॉप्टर स्ट्रोक ज्याने इम्प्रूव्ह केला खऱ्या अर्थानं ह्या क्रिकेटला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याची जी बाब जमायची बाब दिली आहे. अर्थातच जर्सी नंबर 7 माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि धावफलकावर धाव संख्या आपण 7 आकडा पाहतोय. स्ट्रायकिंगकडे प्रितेशला पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं जात आहे. अर्थातच गोलंदाजाला सुशील स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे आपल्याला. ह्या दोन्ही संघांची नोंद असावी. ह्या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतो. पुन्हा एकदा सांगतोय की आयोजकाच्या माध्यमातून आपला कॉल आला आहे की स्पीडअप करायचं आहे. एक इनिंग 15 मिनिटाची असणार आहे आणि 3 मीटिंग नको आहे. मैदानाच्या आतमध्ये वारंवार आयोजकांची सूचना येत आहे आपल्याला. मी सर्व खेळाडूंचं सर्व कर्णधारांचं पुन्हा एकदा लक्ष वेधतोय की आपल्याला 3 मीटिंग नको आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला पहिला बॉल. हाफ टॅकल चेंडू आळबा पाठ न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. टिपमधून बॉलवर वेगाने धावत येईल क्षेत्ररक्षक. तदवर 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. ह्या दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिला तर 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. बाथूरला आले, पंच केलं आणि सरळ मिळलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपमधून क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आला. केवळ 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. संघातील सुशील दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी प्राचारण. दुसरा बॉल. आणखीन अवे फ्रॉम द बॉडी. अर्थातच ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू राहिला आहे. दोन्ही पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळतात आपल्याला. एक अतिरिक्त धाव आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. या वाईटच्या स्वरूपात धावफलक आपण पाहिला 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. हो हाफ टॅकल चेंडू पाटलं. इथे मात्र मिळवेगेटला क्षेत्र होता, परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. पंचांचा इशारा येतोय. वेलकम टू 4. 4 धावा. आणि भेटते तो दुसऱ्याला. तुला तुझीच पुरी करायची हाऊस. आकाशी उंच उडायची. गड्या तयारी ठेवर मनाची. कधी झुकायची आणि कधी लढायची. फलंदाजाला स्वतःवरती डिफेन्स हवा आहे. स्वतःच्या बॉडीवरती स्वतःच्या खेळवृत्तीवरती प्रयत्नाची परिकष्ट करावी लागेल. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळेल. हे एकेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिला तर 15 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं जात आहे. सुशीलला चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला 2 चेंडूवरती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचं आहे. आपण वेळ खूप घेत आहात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल. आणखीन एक हाफ टॅकल चेंडू आडवा पाटणं. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात होता. डीप मधून अगदी वेगानं बॉलवरती बॉलची फेक करेल. त्यावर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धाव संख्येनंतर धावफलकावर पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपल्याला उत्कंठा लाभली होती ती स्पर्धा आपल्या भेटीला खऱ्या अर्थानं आपण तुम्ही आम्ही सर्व प्रेक्षक वर्ग अनुभवतोय. यावेळेला हाफ टॅकल चेंडू हाफ फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलची फेकी करतील. तत्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. एक चांगलं सन्मानजनक स्कोर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये 1 धावेला आणि परीक्षेमध्ये 1 गुणाला आणि राजकारणामध्ये 1 मताला फार महत्त्व दिलं जातं. तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल.
लो फुटा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला. या वेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे सुद्धा 2 धावा अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येनंतर आणखीन एकदा धावफलकामध्ये वाढ. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक संपुष्टात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तत्वावर घेऊया एक छोटासा ब्रेक. या ऐकूया डीजे. थँक्यू डीजे. चला शेवटचा आणि अनामारीचे षटक अर्थातच स्लॉगवर. त्याचबरोबर आपण पाहिलात तर श्री सदानंद निंबरे साहेब यांच्या एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले. अर्थातच कासर मलाई यांच्या सौजन्यानं अर्थातच निधी प्राप्त झाली. आपल्याला 5,000 रुपये देणगी जमा. अर्थातच रायगड कराटे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष साहेब धन्यवाद. आपण आपला वेळ काढला. आपला एक खर्चीकरण केला. एक या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत साहेब. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचा. शेवटचा आणि हाणामारीचे षटक हाताळण्यासाठी हा प्रकार चेंडू या वेळेला आपण पूल केलाय. गोलंदाजाला विनंती असेल आपण एक चांगला क्रिकेट खेळता, एक लाईव्ह क्रिकेट खेळता, तर विनंती असेल आपण की आपल्याला सर्व पाहत आहेत या गोष्टीची दक्षता घ्यावी किंवा लक्ष असावं. विनंती असेल आपण एक चांगला क्रिकेट खेळताय, एक चांगलं क्रिकेट अनुभवत आहे. अर्थातच प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटवरती असणारा प्रचंड प्रेम, प्रचंड वेळ, ही सर्व लोकसंख्या, सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला पाहत आहे. याची दक्षता असावी. सर्वांना विनंती असेल, सर्व खेळाडूंना विनंती असेल. खऱ्या अर्थानं म्हसला तालुक्यामध्ये अभूतपूर्व सोहळा, बहुआयामी, बहुचर्चित आयोजन आपल्याला पाहायला मिळलं. भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळतो. अर्थातच कैलासवासी निलेश बोलिवले स्मृतिचषक 2023 मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. ह्या वेळेला टप्पा पाडल्यानंतर लगेचच आपण पाहिला तर मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु या वेळेला मात्र चित्ताची चपळाई, हरणाची धाव पाहायला मिळते आपल्याला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. खऱ्या अर्थानं धावा येत आहेत, धावा थांबत नाहीत, ही जगाची बाब राहिली आहे. हा प्रकार चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा होता. स्टेट डाऊन घेऊन क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमधून वेगानं बॉलचे फेक करेल, त्यावर 2 धावा इथे सुद्धा पूर्ण केले जातील. रनिंग विकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना, रनिंग आपण पाहिलात ना, चित्ताची धाव आणि हरणाची चपलाई सातत्यानं या 2 फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हा प्रकार चेंडू आडवा बॅटनं पंकज स्क्वेअर लेगला डीपमधून क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत येईल, त्यावर 2 धावा इथे सुद्धा परिपूर्ण केल्या जातील. 3 धावेचा कॉल सुद्धा केला जातोय, परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करत असतो ना, त्यावेळेला आपला हँड अँड कॉर्डिनेशन परफेक्ट असायला हवं. कारण आपण ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करतो त्यावेळेला मात्र आपलं लक्ष केवळ एकाग्र हवं आहे आणि जो बॉल आपल्याकडे येणार आहे त्याच्याकडे
एक लक्ष असणं धरगडी सुद्धा असतं. आणखीन एक मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेला ते धक्का मार चक्का एक खिलाडी असतील का हुकूम का एक्का का मांडीचे थँक्यू एस डीजे तुझा पंख दिले देवानं घे झेप सामर्थ्यानं दरी डोंगरी हिरवी राणे जा ओलांडून या सारे यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न स्टेट डाऊन द ग्राउंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात परंतु संधी सुद्धा निर्माण झाली होती तेवढीच बॉल मात्र धरतीला दान झाला शेवटच्या क्षणी झेल सुटला आणि फलंदाजाला सुवर्ण संधी मिळाली परंतु रनआउटच्या स्वरूपात होतोय विकेटचं पतन विकेट क्रमांक 2 बाद. सर या धावा किती आहेत? 3. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यात पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिल्यात कुडकी संघाला आव्हान मोठं रचलं अर्थातच संदेरी संघानं 18 चेंडूमध्ये 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान 42 धावांचं आव्हान रचलं गेलं. अर्थातच कुडकी संघाला आपण पाहिल्यात ना सकाळच्या सत्रापासून एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहणार आहोत. पाहायला विसरू नका. ऐकत राहा पाहत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात सुमधुर संगीत. येस कराड असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्ष अर्थातच सदानंद निंबरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचं आहे त्यांना सन्मानित करतील. आपण पाहिलात त्यांच्या स्वरूपात 5000चं देणगी खऱ्या अर्थानं ह्या आयोजकांना लाभले आहे. साहेब आपलं या आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आभार. किरण गोरेंना विनंती असेल आपले शुभ हस्ते साहेबांचा यशोचित असा मान सन्मान करायचा. या स्पर्धेसाठी जाणीवपात्र आपल्याला 5000 रुपये देणगी दिली. अध्यक्ष रायगड असोसिएशन तायक्वांदो अर्थात कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राहील. अगदी जर आपण पाहिलं तर कोरियन धर्तीतला खेळ देखील रायगडमध्ये रुजवला जातोय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्प्लेक्स. चला काही विलंब न घेता त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवायचा विनंती असेल संदेरी संघाला. चला 15 मिनिटाचा आपल्याला कालावधी असणाऱ्या 15 मिनिटांमध्ये आपले पहिले इनिंग पूर्ण करायचे विनंती असेल. चला लाईनअप मध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला चला ह्यानंतर नाणेफेक करण्याकरिता विनंती असेल साईराम क्रिकेट संघ आंबे मावलतवाडी त्याचबरोबर A1 क्रिकेट संघ कोकरे ह्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मी लक्ष वेधतो दोन्ही कर्णधारांचं. साईराम क्रिकेट संघ आंबे A1 क्रिकेट संघ कोकरे ह्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला प्लीज. त्याचबरोबर धन्यवाद डीजे या स्पर्धेकरिता आपण पाहिला तर ऑफिशियल पंच सावर्डेकर सर त्याचबरोबर दीपेश शिंदे सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला जे प्रेक्षेपण पाहायला मिळतोय.
आरजे रजनीश यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सुमधुर आर्टिका डीजेचा आवाज, एक व्हॉइस क्वालिटी आणि नाईस क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच डीजे स्पीड बॉक्स, अर्थातच अक्षय डीजे आपल्याला या सुमधुर डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहिलं दोन्ही संघांना विनंती असेल पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो की साई क्रिकेट संघ आंबेत, त्याचबरोबर A1 क्रिकेट संघ गोगरे, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहिलं तर 42 धावांचं आव्हान, अर्थातच 42 धावांचं पाठलाग करावं लागेल कुडकी संघाला. चला स्ट्रायकिंगकडे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला पंकजला पाहतोय, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला राहुलला आपण पाहतोय. आणि पहिल्या गोलंदाजीसाठी प्रथम पहिला बॉल सुजल. हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर लगेचच गिरकी घेणारा चेंडू राहिलाय, अर्थातच एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पहिला पाहायला मिळाला. पहिला बॉल चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळाला आपल्याला. दुसरा बॉल हाफ ब्रेकर चेंडू आडवा पाठनं स्क्वेअर लेगला, यावेळेला अगदी फाईन लेगला चिडून बॉल वन बाउन्स, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. पहिला सत्र 3, पहिला चौकार. नो एस नो पाहायला मिळते. फेकी निलेश दादांना विनंती असेल आपण इथे यायचं. थ्रो गोलंदाज या सामन्याकरिता खेळणार नाही, अर्थातच नो. या संपूर्ण स्पर्धेकरिता हा खेळाडू खेळला जाणार नाहीये. विनंती असेल या संपूर्ण स्पर्धेकरिता जो गोलंदाज आपण उपलब्ध केला होता पहिला गोलंदाज, विनंती असेल आयोजकांची सूचना आहे, मी लक्ष वेधतो पुन्हा एकदा, जो पहिला गोलंदाज आपण प्राचरण केला होता तो या स्पर्धेकरिता खेळणार नाही. विनंती असेल नवीन गोलंदाज 5 चेंडू हाताळण्याकरिता. विनंती असेल आयोजकांची सूचना आहे की ज्या आपण पहिला गोलंदाज उपलब्ध केला होता तो गोलंदाज ब्रँड असेल या संपूर्ण स्पर्धेकरिता. विनंती असेल. चला पहिला बॉल. हो यावेळेला हा ब्रेकर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षण करणार नाही आहे कोणतीही चूक. पहिला हादरा, त्याचबरोबर आणखी एक गडी बाद. विकेट क्रमांक 2. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव अरविंद. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अर्थातच 5 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज अजिंक्यला प्राचारण केले जात आहे. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. आपण पहिल्या षटक हाताळण्याकरिता जो गोलंदाज उपलब्ध केला होता त्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो अजिंक्य. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता पाहायला मिळते. अर्थातच फलंदाजाला माघारी पडताना यशस्वी ठरलाय. हो त्यावेळेला तेज करार
रफ्तारचा राजा अनिकेत अजिंक्य खऱ्या अर्थानं चांगला कंबाक पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर लगेचच उसळी घेणारा चेंडू राहिला, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिला. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल अजिंक्य. रनवे मध्ये काहीसा फेरबदल खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना मित्रांनो. चांगलं गोलंदाज नेहमीच रनवे मध्ये प्रॉब्लेम अडथळे निर्माण होतात, कारण त्यांना कळत नसतो की आता बॉल टाकायचं तरी कसा. पुढचा बॉल. हो यावेळेला कोल्ड टप्प्याचा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक संधी निर्माण. आल्या पावली माघारी परतवलाय फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक्यू एस डीजे. चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अबे हटा, हम है बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. दाखवून देतोय दमखम नजाकत ताकद तेवढीच गोलंदाजाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण पाहिला अजिंक्य. वा भाई वा, चांगली कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. चला स्पीडअप करायचा विनंती असेल दोन्ही संघांना. हो यावेळेला स्टेज डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. थँक्यू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होतं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि 4 धावा या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक आपण पाहिलात तर 9 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलात तर ह्या षटकातील एक चेंडू शेष आहे. सगळे आणखीन एक खोलवा टप्प्याचा पेंचो. यावेळेला पॉइंट आणि 2 क्षेत्ररक्षकांमधून अगदी आपण पाहिलं सुईमधून धागा अलगद काढावा त्या पद्धतीने बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन एक. 4. एस डीजे थँक्यू. आपण पहिल्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं प्रमोदच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं तर 2 बॉल 2 लगातार अर्थातच चौकार पाहायला मिळालं. चांगली फलंदाजी, चांगलं प्रात्यक्षिक पण पहिल्या षटक आपण पाहत होतो अजिंक्य याचं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बॉल 2 लगातार आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळाले आपल्याला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्राचार्य केले जाते अर्थातच हेमंतला. चला स्पीडअप करायचं आहे विनंती असेल दोन्ही संघांना. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगकडे आपण राहुलला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण प्रमोदला पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता हेमंतला पाहणार आहोत. हेमंतला प्राचार्य केलं जात आहे. हेमंतच्या हातात चेंडू सुपूर्द केला जात आहे. पहिला बॉल. हा प्रकार चेंडू आडवा बाट ना यावेळेला बाकवा स्क्वेअर निघला. किकमधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती धावत येत असताना पाहायला मिळालं, परंतु एकच धाव. चांगली फेल, चांगली फेक, मिळेल धावे. एकच धावेवरती समाधान पाहायला मिळते आपल्याला. या एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिल्यात तर 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय हेमंत. महत्वपूर्ण गोलंदाज, बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक छोटा तीर वार करे गंभीर. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चूक करणार नाही. बाकवास स्क्वेअर निघला. डीप मधून क्षेत्ररक्षक
अतिशय धन्यवाद. आपण पहिल्या खऱ्या अर्थानं शपलवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला. बॅकवर्ड स्क्वेअरने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं. त्यांनी कोणतीही चूक केली नाही आणि सहज साधा आणि सरळ सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरला हेमंत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सुशील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय फलंदाज सुशील. हो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न अर्थातच क्षेत्ररक्षक अगदी डीप मधील क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत येत असताना पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातात आणि दुहेरी धावांमधून 3 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 3 धावेनंतर धावफलक आपण पाहिला 17 धावा धावफलकावरती. चांगला खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर स्टेट डाऊन दी ग्राउंड. बॉल तितकी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी सीमारेषेच्या जवळील लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ह्या 4 धावा वाचवल्या जातात. ह्या 4 धावेमधून 2च धावा पाहायला मिळतील आपल्याला आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिला 19 धावा धावफलकावरती. चांगला कमबॅक, चांगली मेहनत, चांगली बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच गोलंदाजाच्या माध्यमातून हेमंत कडून चांगलं प्रत्यक्षपण देताना पाहायला मिळते आपल्याला. संघासाठी, संघाच्या संघनायकासाठी जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला सार्थक खरा करताना पाहायला मिळते आपल्याला. आणखीन एक यावेळेला ऑफस्टिकला मिस करून जाणार चेंडू राहिला. अर्थातच अतिरिक्त धाव व्हाईट बॉल. पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळतात आपल्याला. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखी चेंडूला मधून राहिलाय. मिडॉटला क्षेत्ररक्षक 38 संख्येच्या आतमध्ये तैनात. एकच धाव. चांगली फील्ड, चांगली फेक मिळेल धावे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ऐतिहासिक मैदान अर्थातच बादशाह मैदान खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी पोषक मैदान पाहायला जातोय आपल्याला. पहा यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. अर्थातच अचंबित केले फलंदाजाला. डॉट बॉलची संख्या आणखीन एक निर्धाव चेंडू. दुसरा षटक संपुष्टात. या दुसऱ्या षटकाच्या धावफलक आपण पाहिला 21 धावा धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ येत असताना घेऊयात एक छोटासा भेट. ऐकूया एक समजून घे. चला टीम मीटिंग नको आहे. मी पहिलाच वारंवार आपल्याला ऑफिशियल कॉल केलं होतं. मी सर्वांचं लक्ष वेधतो की आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला वारंवार सूचना येत आहेत की मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग हवं आहेत परंतु वेळेनुसार टीम मीटिंग केल्या जातात. खऱ्या अर्थानं आपण पहिला प्रथम फेरी खेळत आहोत. पहिलाच सामना आपण खेळत आहोत. याची सर्व खेळाडूंना नोंद असावी आणि ह्या त्वरा सुद्धा असावी. मी सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष वेधतो. तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी अनामारीचे षटक स्लॉगवर अर्थातच गोलंदाजाला प्राचारण केलं जाते. गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल. हो यावेळेला नो चेंडू घोषित केला जातोय. 1 प्रति ओव्हर. अर्थातच नो चेंडू. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर कैलासवासी निलेश गोरुने स्मृती चषक 2024 पिक्चर आहे सुपरहिट आणि पुढचा बॉल असणार आहे थ्रेडची संधी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळते. थ्रेडचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज हो या मात्र शपथ लावून खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतं परंतु थ्रेडच्या कालावधीमध्ये बॉल असताना आपल्याला पाहायला मिळते 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. चांगली फील्ड पाहायला मिळाली आपल्याला डीप मध्ये. थ्रेड असल्या कारणास्तव आपण पाहिलं तर फलंदाजाला बाद घोषित केलं जाणार नाही. अर्थातच बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु काहीसा बॉटम हँडचा वापर कमी पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. हो आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची आतली कडा. एसटी रक्षकचा सहारा. आणखीन एक विकेट. बॅक टू द पवेलियन. गॉन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रफुल्ल प्राचरण केले जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि विजयाकरिता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 18 धावा, 4 गेंदे 18 रन. हो या वेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बागफुटला आले पंच करण्याचा प्रयत्न, परंतु अचंबित केले जात आहे. अर्थातच आणखीन एक एसटी रक्षकाचा 20वा घेणारा चेंडू राहिला आहे. विनंती असेल, आपण खूप वेळ घेत आहात. आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मी वारंवार आपल्याला सूचना करत होतो, ऑफिशियल कॉल असेल आपल्याला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये. हो यावेळेला काही पे निघा आहे और काही पे निशाणा. खेळायचं होतं पारल्याला, बॉल चाललाय कुर्ल्याला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आपल्याला. समीकरण मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळालं. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एकेरी धाव संख्येनंतर धाव फलक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 25 धावा धाव फलकावरती. सुरेख गोलंदी, बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बाकवट वेगानं बॉलवरती येईल. तदवर एकच धाव आणि या एकेरी धाव संख्येनंतर धाव फलक आपण पाहिला तर 26 धावा. अजूनही विजयाकरिता 1 चेंडू आणि 16 धावा. काहीसा बागफुटला येत असताना कोडके संघ पाहायला मिळतो आपल्याला, परंतु चांगली एफर्ट, चांगला प्रयत्न राहिला, चांगला यश आपल्याला येणारा आता 365 दिवस आपण वाट पाहायला लागेल. परंतु काही हरकत नाही, चांगला खेळ झाला. विजय मात्र क्रिकेटचा झाला आहे आणि या वेळेला मात्र विजय संघाचं सहर्ष स्वागत, पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. यानंतर होणारा सामना विनंती असेल आपल्याला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ज्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. काही विलंब न लावता त्वरा असावी. त्याचबरोबर आपण पाहिलं या दोन्ही संघादरम्यान अर्थातच कुडकी विपक्ष संदेरी मधील प्लेअर ऑफ द मॅच, अर्थातच मॅचचा मॅन ऑफ द मॅच विश्वास ठरला प्लेअर ऑफ द मॅच. विनंती असेल आपण यायचा एक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक चषक, त्याचबरोबर एक टी शर्ट. तर मॅन ऑफ द मॅच मी देण्यासाठी आमंत्रित करतो श्री सदानंद निमरे यांच्या